नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज रक्षाबंधन येत आहे, सो मी बनवलेले आहेत पुरणपोळी। कशी बनवली आहे ते सगळं प्रॉपर सांगितलेलं आहे। तुम्ही बघू शकता, मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि पाणी घालून त्या पिठाला अगदी मऊसर असं मिसळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, पाणी घालत हळूहळू पाणी घालायचं आपल्याला, एकदमच जप करून पाणी घालायचं नाही आणि त्या मैद्याला एकदम मस्तपैकी मऊसूद करायचं आहे। त्यानंतर मी घेतलं मूठभर असं तेल, म्हणजेच तुम्ही घेऊ शकता 1 मोठा चमचा तेलाचा आणि त्याला प्रॉपर असं बाइंड करून ठेवू शकता। त्यानंतर मी त्याचा मस्त गोळा बनवला आणि साईडला 2 तासासाठी ठेवून दिलं, अजून पीठ येण्यासाठी। मी डाळ घेतलेली आहे चण्याची, ती उकडून वगैरे घेतलेली आहे आणि जॅगरी घेतलेला आहे म्हणजे गूळ आणि वेलची घेतलेली आहे चवीला। त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ आणि 1 चमचाभर असं सुंठेचा पावडर घेतलेली आहे आणि 1 साखर। हे त्याच्याने आपलं पोट बिघडत नाही आणि आपलं पुरणपोळी ही एकदम टेस्टी होते आणि आपल्याला ती बाधत नाही। नाहीतर पूर्ण नुसतं चण्याचं पीठ असलं की पोट खराब व्हायची शक्यता असू शकते। आता त्याला कसं करायचं हे मी सांगत आहे, ते म्हणजे गूळ मस्तपैकी त्याच्यामध्ये मेल्ट होऊन जातं। मी अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, ते मस्तपैकी मेल्ट झालेलं आहे गूळ बऱ्यापैकी। आता आपल्याला तोपर्यंत स्टर करत राहायचं आहे जोपर्यंत ते पुरण एकदम घट्ट होत नाही तोपर्यंत। तुम्ही बघू शकता, हळूहळू त्यांची कन्सिस्टन्सी घट्टमध्ये कन्वर्ट होत आहे, जेणेकरून हा जो चमचा आहे हे तुम्ही बघू शकता, हा चमचा हलतही नाही आहे, तेवढं कन्सिस्टन्सी आपल्याला करायची आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये मी जे मिक्सरला लावलेलं वेलची सुंठाची जी पावडर आहे ती त्यामध्ये मिक्स केली आणि अशा प्रकारे जाड पुरण करून ठेवून दिलं। त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे पुरण प्रॉपर करण्यासाठी पुरणपोळीचं एक यंत्र येतं, क्रशर म्हणून, अंजली ब्रँडचं आहे, अगदी उत्तम आहे। आपल्याला जास्त त्रास होत नाही त्याचा आणि अगदी अर्धा तासापेक्षा सुद्धा कमी। आणि मेन म्हणजे तर ह्यामध्ये ताकद लावायची गरज लागत नाही, नुसतं जपाजप रपारप असं आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि पटकन आपली, तुम्ही बघू शकता, ही प्रोसेस फटाफट होऊन जाते, जास्त ताकद लावायची गरज नाही। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, मस्तपैकी पुरण रेडी होऊन येतं। माझ्या मुलीला सुद्धा हे पुरण करायची इच्छा झाली, ती खूप लहान आहे तरी पण ती आली मम्मा करत आणि तिला सुद्धा करायचं होतं म्हणून ती पुढे आली। तुम्ही बघू शकता, शी इज जस्ट एन्जॉईंग इट आणि ती सुद्धा आम्ही करतो म्हणून तिला सुद्धा करायचं आहे, सो तिला आईने थोडंसं फिरून दाखवलं। तुम्ही बघू शकता, अँड शी एन्जॉयड इट, ये। आता आम्ही पुढे वळूयात, ते म्हणजे आपलं पुरण रेडी झालेलं आहे। मग मी त्या पुरणाचे असे गोळे करून ठेवले आणि जे आपलं पीठ आलं होतं एकदम मऊसूद होऊन जातं, त्याच्यामुळे ते फाटत नाही पुरणपोळ्या। आणि अशा प्रकारे आपल्याला गोल करून सगळ्या पुरणपोळ्या ठेवून द्यायच्या आहेत आणि लाटायला घ्यायचं आहे। लाटायला तर सर्वांनाच येतं, मी पुढची प्रोसेस दाखवते, ते म्हणजे मी घेतला आहे पॅन, त्याच्यामध्ये तूप घातलं आणि पुरणपोळी सोडून दिली। पुरणपोळीवरती लम्स येईपर्यंत त्याच्यावरती आपल्याला ठेवून द्यायचं एका साईडला, नंतर थोडंसं तूप घालून पुन्हा दुसरी साईडसुद्धा आपल्याला प्रॉपर फ्राय करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली पुरणपोळी एकदम रेडी होते, त्याची फाटतही नाही। तुम्ही बघू शकता, मस्तपैकी तूप सोडलेलं आहे आणि एन्जॉय।